नमस्कार, माझे नाव श्रीनिवास विश्वंभरगिरी, राहणार दाऊदपूर, तालुका जिल्हा धाराशिव, उस्मानाबाद। माझे शिक्षण BA-SY। माझ्या कुटुंबामध्ये माझे आईवडील, मी, माझी धर्मपत्नी व एक मुलगा आणि एक मुलगी असं आमचं कुटुंब आहे। मी उमेद अभियान MSRLM महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे उमेद अंतर्गत स्वयंसहायता गटातील महिलांना व्यवसाय मार्गदर्शन देण्याकरिता 2014-15 पासून MEC म्हणून काम करीत आहे। मायक्रो एंटरप्रेन्योर कन्सल्टंट, लघुउद्योग सल्लागार। उमेद अभियान हे ग्रामीण भागातील गोरगरीब मध्यमवर्गीय महिलांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने व त्यांचा आर्थिक स्तर वाढावा म्हणून हे महत्त्वपूर्ण काम करीत आहे। स्वयंसहायता गटातील महिलांना व्यवसाय प्रशिक्षण मिळावे म्हणून MEC यांना म्हणजेच आम्हास कुटुंबश्री मार्फत व तज्ञ प्रशिक्षण यांच्याद्वारे टीम प्रशिक्षण देण्यात आले। टीम मध्ये बेसिक मॅथ, विलेज स्टडी, व्यवसाय निर्माण करत असताना व्यवसायाचा आर्थिक स्तर व सर्व बाबी यासाठी स्किल्स, बिझनेस प्लॅन, फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, रेव्हेन्यू, लोन, डिप्रिसिएशन, प्रॉफिट अँड लॉस तसेच कॅश फ्लो स्टेटमेंट आणि बॅलन्स शीट अशा विविध प्रकारचा अभ्यासक्रम आम्हाला शिकवण्यात आला व त्यानंतर टीम प्रशिक्षण पूर्ण होताच फील्डवर GOT प्रशिक्षण देण्यासाठी व त्या GOT प्रशिक्षणापासून महिलांना थेट मार्गदर्शन प्रशिक्षण चालू केले। GOT म्हणजे जनरल ओरिएंटेशन ट्रेनिंग, व्यवसाय प्रेरणा प्रशिक्षण। अशा पद्धतीने तिथून खऱ्या अर्थानं आम्हा सर्व MECचं फील्डवर काम चालू झालेलं आहे। जेव्हा ग्रामीण भागामध्ये फील्डवर गेलो तेव्हा प्रथमतः आम्ही जनरल ओरिएंटेशन ट्रेनिंग म्हणजे व्यवसाय प्रेरणा प्रशिक्षण अर्थात GOT हे प्रशिक्षण देण्यात आले। या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाबद्दल माहिती सांगून ग्रामीण भागातील मजुरांची स्थिती व रोजंदार करणाऱ्या कुटुंबाची आर्थिक स्थिती याबाबत अनेक उदाहरणे देऊन त्यांना व्यवसायाबद्दल जाणीव करून देणे, त्याचबरोबर ग्रुप व्यवसायासाठी लागणारे आवश्यक गुण, नेतृत्व गुण याविषयी महिलांना व्यवसाय मार्गदर्शन देऊन महिलांना व्यवसाय करण्याची आवड निर्माण होणे याविषयी अनेक माहिती देणे। मी आतापर्यंत सरासरी 300 ते 400 महिलांना म्हणजे उद्योजकांना व्यवसाय संबंधी सेवा दिल्या आहेत। यामध्ये व्यवसाय प्रेरणा प्रशिक्षण म्हणजे GOT 30 ते 35 गटांना देण्यात आले आहे। जेव्हा एक प्रशिक्षणामध्ये कमीत कमी 25 व जास्तीत जास्त 35 ते 40 महिला समाविष्ट असतात। यानंतर साधारणतः 4 ते 5 ग्रुप व्यवसाय निर्माण केले। यामध्ये प्रथमतः प्रगती महिला उद्योग, प्रगती महिला कापड उद्योग, टाकळी बेंबळी, तालुका जिल्हा उस्मानाबाद। दुसरा ग्रुप व्यवसाय महिला ममता महिला चटणी उद्योग, धुता, तालुका जिल्हा उस्मानाबाद। यानंतर तिसरा ग्रुप व्यवसाय नागनाथ अगरबत्ती महिला उद्योग, वडवळ, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर। यानंतर मी व माझे समित MEC श्री रमेश सर बीड जिल्ह्यामध्ये कारी या गावी जाऊन त्या ठिकाणी सीताफळ या फळावर प्रक्रिया करून विक्री उद्योग निर्माण करण्याविषयी महिलांना मार्गदर्शन केलेले आहे। मी उमेद महिला अंतर्गत
स्वयंसहायता गटातील महिलांना अनेक प्रकारे व्यवसाय संबंधी मार्गदर्शन केले, परंतु एमएससी म्हणून जेव्हा मी कार्यरत नव्हतो तेव्हा मला व्यवसाय संबंधी अथवा बिझनेस प्लॅन, फिक्स्ड कॅपिटल, वर्किंग कॅपिटल, बॅलन्स शीट, कॅश फ्लो स्टेटमेंट, रेव्हेन्यू याविषयी मला कोणत्याच प्रकारे ज्ञान नव्हते. परिस्थिती पाहायची म्हटलं तर आज 4 चाकी गाडी मी खास व्यवसायासाठी घेतलेली आहे. यामध्ये भाजीपाला प्लस सिझनेबल गूळ आणि पाक विक्री व्यवसाय करीत आहे. या व्यवसायामध्ये फिक्स्ड कॅपिटल 1,68,000, वर्किंग कॅपिटल 64,500 आणि मंथली नेट प्रॉफिट 14,210 रुपये मला मिळत आहे. हा जो बिझनेस प्लॅन आहे हा कोविड 2019 पूर्वीचा आहे. कोविड 2019 नंतर जो शासनाचा नियम होता मास्क, सॅनिटायझर किंवा सामाजिक अंतर ह्या सर्व नियमांच्या अटी पाळून मी 19, 20 आणि 21 असा भाजीपाला व्यवसाय चालू केला. या व्यवसायामध्ये माझी धर्मपत्नी सौ शोभा हिचाही मला खूप मोठा आधार आहे, कारण मी जेव्हा एमएससी म्हणून काम कार्यरत होतो तेव्हा ती भाजीपाला व्यवसाय प्लस जय हिंद शालेय साहित्य, स्टेशनरी आणि झेरॉक्स मशीन ही स्वतः व्यवसाय चालवत होती. यानंतर मला माझ्या आयुष्यामध्ये एमएससीचं खूप मोठा सहकार्य आहे, कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी मला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर अमित सर असतील, जिल्हा समन्वयक असतील, असे उमेदमधील अनेक स्टॉप किंवा ग्रामीण भागातील सीआरपी यांचंही मला अगदी खूप मोठं सहकार्य मिळालेलं आहे. आणि इथून पुढे जर मला लघुउद्योग सल्लागार म्हणून जर काम मला मिळालं तर मी निश्चितच महिलांचा आर्थिक स्तर असेल किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदल करून आर्थिक उंचांक वाढवण्याचा मी प्रयत्न करीन. अशा पद्धतीनं काम मिळावे हा माझा प्रामाणिक उद्देश आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.